हेलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. तो ITI प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, हेडमास्टर या पदासाठी 16 ऑगस्टची तारीख जी एक्झामची ती डिक्लेअर झालेली आहे. तो परीक्षा जवळ आलेली आहे आणि आता आपल्याला थोडंसं स्ट्रॅटेजी जी आहे ती क्लिअर ठेवावी लागणार आहे की नेमकं काय करायचं आहे. त्या अनुषंगाने आपण हे जे रिव्हिजन सेशन्स आहेत, क्रॅश रिव्हिजन सेशन्स हे सुरू केलेले आहेत आणि याची एक सेपरेट बॅच देखील आपण अनाऊन्स केलेली आहे. तो आजच्या या सेशनमध्ये नेमकं त्या सेशन्सचा वापर कसा करायचा, जे ऑलरेडी जॉइन आहेत, जे जॉइन करणार आहेत सगळ्यांसाठी ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. आणि या सेशनमध्ये मी मंगेश कुलकर्णी आपलं स्वागत करतो. ओके. सो सगळ्यात पहिले तर हे जे रिव्हिजन सेशन्स आहेत हे आपण लाईव्ह फॉर्मॅटमध्ये 2 दिवसाआधी चालू केलेले आहेत. ऑलरेडी ज्यांनी ही बॅच जॉइन केलेली आहे, ही आपली रिव्हिजन क्रॅश कोर्सवाली जी बॅच आहे, त्यांना त्यांच्या बॅचमध्ये 2 सेशन दिसत असतील. एकतर ग्रुप ए बॅचचे जे ओल्ड रिव्हिजन सेशन्स आहेत ते पण तिथे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि जे आता न्यू रिव्हिजन सेशन्स आहेत ते लाईव्ह फॉर्मॅटमध्ये तिथे आपण एक एक ॲड करतोय. राईट. सो ही जी बॅच आहे रिव्हिजन क्रॅश कोर्सवाली बॅच, या बॅचमध्ये नेमक्या काय काय गोष्टी तुम्हाला मिळतात त्या आधारावरतीच आपण आज ती स्ट्रॅटेजी डिस्कस करू. एक तर आहे की तुम्हाला रिव्हिजन क्रॅश सेशन्स मिळतात. 1 ते 1.5 तासामध्ये तुमचा तो टॉपिक जो आहे तो पूर्ण रिवाइज करून दिला जातोय. त्यानंतर त्याच्या ज्या नोट्स आहेत त्या देखील तुम्हाला मिळतात, ज्याला हँडआउट आपण म्हणतो, आणि त्यासोबतच ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. या 3 गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये मिळतील. ज्यांनी आपली रेग्युलर बॅच जॉईन नाही केलेली आहे त्यांच्यासाठी तो हे रिव्हिजन क्रॅश कोर्स आहे. ती फीज इथे दिलेली आहे आणि इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरती तुम्हाला हा कोर्स तिथे परचेस करता येईल. सो ज्यांनी अजून हा परचेस नाही केलेला आहे कोर्स, आय विल सजेस्ट की तुम्ही हा परचेस करा कोर्स. का? कारण यामध्ये तुम्हाला चांगला फायदा तिथे होणार आहे. आता आपण आलो आपल्या मुद्द्याकडे. तर ऑलरेडी या तुमच्या कोर्समध्ये क्रॅश सेशनवालं जे फोल्डर आहे, क्रॅश सेशनवालं फोल्डर, यामध्ये तुम्हाला ऑलरेडी जे रिव्हिजन क्रॅश सेशन्स दिसत आहेत, दोन प्रकारचे दोन रिव्हिजन सेशन्स आहेत. एक ओल्ड बॅचवाला आहे आणि एक न्यू बॅचवालं सेशन आहे. ओके. आता जे चालू आहेत लाईव्ह मधले हे न्यू बॅचचे सेशन आता चालू आहेत. 2 दिवसापासून आपण स्टार्ट केलेले आहे. ओल्ड बॅचमध्ये ऑलरेडी जे मागचे जे झालेले आहेत ते सगळे आपल्याला सेशन्स त्यामध्ये दिसतात. आता ज्या लोकांनी ओल्ड बॅच मधले रिव्हिजन सेशन बघण्यास सुरुवात केलेली आहे किंवा बऱ्यापैकी बघून काढलेले आहेत, तर त्यांना एक माझं काय सजेशन राहील की न्यू बॅच मध्ये ज्या हँडआउट आहेत त्या जस्ट एकदा गो थ्रू करा. गो थ्रू न्यू बॅच हँडआउट्स. का? कारण हे ओल्ड बॅच मधले सेशन्स आहेत आणि त्यामध्ये मी काही नंतर अपडेट केलेल्या आहेत. त्यामुळे त्या अपडेट तुमच्या मिस व्हायला नको म्हणून न्यू बॅचवाले जे हँडआउट्स आहेत ते गो थ्रू करायचे आहेत. आता न्यू बॅच मध्ये जे आपण रिव्हिजन सेशन घेतोय, परवापासून आपण सुरू केलेला आहे. पहिला टॉपिक आपला जनरल एज्युकेशन आपण कंप्लीट केलेला आहे. दुसरा व्होकेशनल एज्युकेशन वाला जो टॉपिक आहे तो पण आपण कालच्या लेक्चरमध्ये रिवाइज केलेला आहे. आता आपण येतोय आपल्या तिसऱ्या टॉपिककडे, जो आज संध्याकाळी 8:30 वाजता आपलं रोल ऑफ एपेक्स इन्स्टिट्यूट या टॉपिकचं रिव्हिजन सेशन होणार आहे. तो जे लाईव्ह मध्ये सेशन बघतायत आणि जे उद्या परवा रेकॉर्डेड मध्ये बघणार आहेत, दोघांसाठी एक आपण काय करू, एक प्रॉपर स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे या सेशन्सला बघण्याची ते आपण डिस्कस करू. तो सपोज आज आपण रोल ऑफ एपेक्स इन्स्टिट्यूट हा टॉपिक घेतोय, तिसरा टॉपिक आहे आपल्या सिलेबस मधला. तर हा टॉपिक वाचत असताना सगळ्यात पहिले तर काय करायचं आहे, सोबत तुमच्या जे क्रॅश कोर्स परचेस करतात त्यांच्यासाठी पण आणि रेग्युलर वाले तर आहेच, बट तुमच्या हँडआउट आहेत. राईट. सो हँडआउट काय करायचे आहे, एक ती प्रिंटआउट. पहिली स्टेप काय आहे, एक प्रिंटआउट ऑफ हँडआउट. ओके. रात्री 8:30 वाजता किंवा रेकॉर्डेड बघताय तर ज्या टायमाला तुम्ही बघताय, पण जेव्हा तुम्ही लेक्चर बघताय समोर हे रिव्हिजन सेशन बघत असताना ती हँडआउट हातामध्ये राहू द्या. हँडआउट आणि त्यासोबतच हायलाइटर एक सोबत ठेवा. ठीक आहे. स्टेप 2 काय आहे, किंवा जे लेक्चर आहे रिव्हिजन लेक्चर, वॉच लेक्चर विथ हँडआउट इन फ्रंट. ओके. समोर हँडआउट राहू द्या आणि ते लेक्चर बघा. ओके. आणि लेक्चरमध्ये जे तुमच्या हातात हँडआउट आहे तीच हँडआउट जे आहे ते मी स्क्रीनवर ओपन केलेली असेल.
आणि त्यावरती मी काही माझ्या बाजूनी गोष्टी हायलाईट करून ठेवलेल्या असणार आहेत. मग त्या ज्या हायलाईट केलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या हातामध्ये जे हँडआउट आहे त्यावरती हायलाईट करायच्या आहेत. सो बाय द एंड ऑफ द लेक्चर यू विल बी हॅव्हिंग हायलाइटेड हँडआउट. बाय द एंड ऑफ दॅट लेक्चर तुमच्याकडे असे हँडआउट आहे जे फिल्टर्ड कंटेंटवाले हँडआउट असेल, जे ऑलरेडी सगळा जो कंटेंट आहे त्यामधला जो क्रक्स आहे, जो आपल्याला लागणार आहे परीक्षेसाठी, तो सगळा तुम्हाला तिथे मिळालेला असेल. ओके. ते झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, जर तुम्ही रात्री अभ्यास करत असाल तर लगेच हे करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी. बट याला याला काय करायचं आहे, रीड करायचं आहे. रीड इट. आणि पुढे मी शब्द वापरतोय पीसफुली, कारण एकदम परीक्षा जवळ आली आणि कसं करून काय करू त्याच्यामध्ये पडलं तर सगळं गोंधळ होऊन जाईल. तर शांत डोक्याने पीसफुली काय करायचं आहे, जे काही हायलाईट केलेल्या गोष्टी आहेत त्या हँडआउटमध्ये त्या वाचायच्या आहेत. ओके. ते झाल्याच्या नंतर चौथी स्टेप यामध्ये काय येणार, चौथी स्टेप काय येणार आहे, तुमच्या त्याच फोल्डरमध्ये MCQ हँडआउट पण ऍड केलेले आहेत. तो त्या टॉपिकच्या रोल ऑफ एपेक्स इन्स्टिट्यूटचं MCQ हँडआउट आहे. तर त्या MCQ हँडआउटला तुम्ही काय करायचं, सॉल्व्ह करायचं आहे. ओके. त्याला एक थोडक्यामध्ये अनालाइज करून घ्यायचं आहे की त्यामध्ये कोणते क्वेश्चन नाही आठवले, कोणते क्वेश्चन जे आहे ते चुकले, चुकण्यामागचे कारण काय होते ते अनालाइज करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. राईट. सो असं प्रत्येक टॉपिकसाठी तुम्हाला करायचं आहे. आज आपण आता रोल ऑफ एपेक्स इन्स्टिट्यूट हा टॉपिक बघणार आहोत. तर त्याला या फ्लोमध्ये आपण तिथे प्रत्येक टॉपिकला असं एक प्रकारे स्टडी करायचं आहे. आता टॉपिकचे पण आपले ग्रुपिंग आहेत, म्हणजे आपण हे रिव्हिजन सेशन जे आहेत ते कोणत्या अप्रोचनी घेणार आहोत. तर आपले जे टॉपिक्स आहेत त्याचे ग्रुपिंग्स आहेत. जसं पहिला ग्रुप आहे त्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा आणि 20वा असे 4 टॉपिक्स आपण ठेवलेले आहेत. त्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे त्यामध्ये टॉपिक नंबर 4 आणि 5 हे असणार आहेत. तिसऱ्या ग्रुपमध्ये सगळे जे मॅनेजमेंट रिलेटेड टॉपिक्स आहेत 9, 10, 11, 12, 16 आणि 18 हे तुम्हाला एक सोबत इथे क्लब करून ठेवायचे आहेत. आणि चौथा थोडासा ओपन एंडेड ग्रुप राहील ज्यामध्ये अदर रिमेनिंग टॉपिक्स राहतील. सो वेन एव्हर यू आर रीडिंग, इव्हन आपण पण जे रिव्हिजन सेशन्स घेणार आहोत ते सगळेच्या सगळे या फ्लोमध्ये आपण घेणार आहोत. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे वाचायचं आहे. ठीक आहे. आता नोट्स आणि लेक्चर्सचा वापर कसा करायचा, हे जे पहिला आणि तिसरा जो पॉईंट आहे, रिव्हिजन क्रॅश सेशन्स आणि PDF नोट्स याचा कसा वापर करायचा तो आपण आतापर्यंत बघितला. आता मधला जो पॉईंट आहे ऑनलाईन टेस्ट सिरीज वाला, टॉपिक वाईज टेस्ट जे आहेत त्या तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याला सॉल्व्ह करू शकता त्या टॉपिकला रीड केल्यानंतर. बट जे फुल सिलेबस टेस्ट आहेत तुमच्या कोर्समध्ये आतापर्यंत 5 फुल सिलेबस टेस्ट ऍड झालेल्या तुम्हाला दिसत असतील. ओके. आता अजून 3 ज्या टेस्ट आहेत त्या आपण ऍड करणार आहोत. 3 फुल सिलेबस टेस्ट ज्या आहेत या ऍड होणार आहेत. ओके. अशा टोटल किती, तर 8 फुल सिलेबस टेस्ट आहेत. आता एकदम असं नाही करायचंय किंवा भरभर टेस्ट ज्या आहेत त्या सगळ्यात देऊन टाकलेल्या आहेत. तो आपल्याला काय करायचं, टेस्ट झाली सॉल्व्ह करून तर त्यावरती विचार करायसाठी स्वतःला वेळ द्यावा लागणार आपल्याला. राईट. सो इन दॅट केस आय विल सजेस्ट की एकदम क्विक सक्सेशन मध्ये सगळ्या टेस्ट सॉल्व्ह न करता अल्टरनेट डेला टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करा. अल्टरनेट डे. ओके. म्हणजे आज जर एक टेस्ट सॉल्व्ह केली तर परवा पुढची टेस्ट सॉल्व्ह करा. आणि तसं करायला गेलं तर तुम्हाला 16 दिवस लागणार आहेत. राईट. आता टाइम जो आहे तो ऑलरेडी लाईक तेवढाच टाइम राहिलेला आहे. सो इन दॅट केस आय विल सजेस्ट की इमिजिएटली तुम्ही काय करा, या फुल सिलेबस टेस्ट देखील पॅरलली सॉल्व्ह करायला सुरुवात करा. ओके. तो एक भाग झाला. अल्टरनेट डे अगेन तुम्हाला जर वाटलं एक सकाळ संध्याकाळ करून मी तरी करून घेतो टेस्ट, तर ते एक करू शकता. बट सुरुवातीला तुम्ही काय करावं, तर अल्टरनेट डेला टेस्ट सॉल्व्ह करणं सुरू ठेवावं. नंतर जर वाटलं की टाइम जरा कमी उरलेला आहे, मला पण सगळे टेस्ट मधले क्वेश्चन एकदा बघून घ्यायचे आहेत, तर तुम्ही तसं नंतर करू शकता. बट सुरुवातीला एकदम लाईक हडबडी न करता सुरुवात अशी करा. ठीक आहे. दुसरं काय की टेस्ट किती वाजता द्यायची, तर सकाळी तुमचा जो टाइम राहतो, सकाळी 9 वाजता तुमचा टाइम राहतो. राईट. 9 वाजता तुमची परीक्षा होते ऍक्च्युअल वाली एक्झाम जी आहे. सो व्हॉट आय विल सजेस्ट की 1 तासाची ही जी टेस्ट आहे, तर या टायमालाच तुम्ही फुल सिलेबस टेस्ट सॉल्व्ह करा. ओके. हे का महत्वाचं राहते, कारण आपलं बॉडी जे आहे ते
बॉडीला एक सिग्नल मिळते किंवा हा असा असा टाइम आहे सकाळी 9 ते 10चा, या टायमामध्ये मला काय करायचंय, MCQ सॉल्व्ह करायचे आहेत, राईट? सो त्या केसमध्ये काय होतं ना, आपलं थोडंफार बॉडी अलाइन होऊन जाते त्या पर्टिक्युलर एक्झाम टाईमसाठी, राईट? सो एक्झाम ॲटमॉस्फिअरसाठी आपल्याला बॉडीला ॲडजस्ट करून घेण्यासाठी सकाळी 9 वाजता तुम्ही टेस्ट द्यावी, ओके? तो एक भाग झाला. त्यानंतर मग त्याच्यावरती ॲनालिसिस आणि बाकी सगळ्या गोष्टीसाठी दिवस आहेच पुरा, राईट? बट सॉल्व्ह करताना ह्या टायमाला टेस्ट सॉल्व्ह करावी. अजून एक मुद्दा काय येतो, की टेस्ट सॉल्व्ह केली आणि टेस्टमध्ये कमी मार्क आले, तर त्याचा खूप काही फरक पडतो का? तर टेस्ट स्कोअरचा खूप काही फरक तसा पडत नाही. म्हणजे असं होत नाही किंवा मला या टेस्टमध्ये 200 पैकी 190 मार्क आले म्हणजे ॲक्चुअल एक्झाममध्ये पण 190 मार्क येणार. असं होते का? नाही होत. राईट? दिस इज नॉट अ रुटीन एक्झाम की त्याचा कोणता पॅटर्न ठरलेला आहे म्हणून. राईट? एकदा याच्या आधी परीक्षा झालेली आहे ग्रुप ए ची या सिलेबसवरती, तर ती एकच परीक्षा आहे. त्याच्यानंतर कोणती परीक्षा अजून झालेली नाही. असं समजा या सिलेबसवरची दुसरी परीक्षा आहे. तर त्यामुळे असं काही पॅटर्न नाही आहे. राईट? पण टेस्ट स्कोअरवरती खूप जास्त काही डिपेंड करते का? नाही. इट इज ओनली अबाउट की तुम्ही त्या कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये नेमकं कशा पद्धतीने रिॲक्ट करता क्वेश्चनला. ओके, इट इज मोर अबाउट टेस्ट स्कोअर. तो तो आकडा महत्वाचा नाही, बट हाऊ यू रिॲक्ट टू दी सिच्युएशन हे तुम्हाला काय करायचं आहे, हे ऑब्झर्व करायचं आहे. इट इज मोर अबाउट ऑब्झर्वेशन रादर दॅन लाईक एवढे मार्क आले तेवढे मार्क आले. बट इट इज मोर अबाउट ऑब्झर्वेशन की नेमकं चुका होत आहेत तर कुठं होत आहेत. किंवा मला इवन त्या टेस्टमध्ये पण काय एका तासाची टेस्ट आहे, यू नीड टू स्प्लिट इट इन 2 हाफ्स की पहिल्या 30 मिनिटामध्ये नेमकं काय झालं होतं, शेवटच्या 30 मिनिटामध्ये काय झालेलं होतं, राईट? सो ते ऑब्झर्व करा. बऱ्याचदा काय होतं ना, आपलं माइंड जे आहे ते सुरुवातीला एकदम फ्रेश राहते, बट जसे जड जड क्वेश्चन समोर आले समजा, तर आपलं माइंड एक्झॉस्ट व्हायला लागते. तो सेकंड हाफ जो असतो 30 मिनिट्सवाला, यामध्ये त्या गोष्टी तुमच्या परफॉर्मन्समध्ये रिफ्लेक्ट होतात का, ते पण बघत राहावं लागणार आहे. आणि जर असं होत असेल तर हा मधला जो टाइम आहे, ओके, अर्धा तास झाल्याच्या नंतरचा जो टाइम आहे, त्या टायमाला तुम्ही असं काही करू शकता का? लाईक यू कॅन हॅव अ सिप ऑफ वॉटर, पाणी तिथे घेऊ शकता किंवा एक 30 सेकंड तुम्ही एकदमच लाईक लाईक ब्रेक घेतला. ब्रेक म्हणजे बाहेर फिरून आले असं होणार नाही एक्झाममध्ये, पण मध्ये एक काही ना काही असं करता येऊ शकते की ज्यामुळे तुम्ही परत त्या इनिशियल एनर्जी लेवलला येऊ शकता, राईट? सो हे हे ऑब्झर्व करा या टेस्टमध्ये. या टेस्टचा पर्पज आहे. टेस्टचा पर्पज हा नाही की मला पैकीच्या पैकी मार्क मिळतात की नाही मिळत. पर्पज काय आहे की तुम्ही किती ॲडजस्ट होताय त्या सगळ्या कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटला, राईट? एका तासामध्ये जे सॉल्व्ह करायचंय त्या गोष्टीला तुम्ही किती स्वतःला ॲडजस्ट करून घेताय, राईट? तेवढा तो भाग आहे. बाकी ॲज सच वेगळं काही नाही आहे त्यामध्ये, राईट? सो या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने तुम्हाला काय करायच्या आहेत, तर अप्रोच करायच्या आहेत. ठीक आहे? तर तुमच्या या बॅचमध्ये ज्यांनी घेतलेली नाही त्यांना अगेन आय विल इन्सिस्ट की तुम्ही ही बॅच नक्की परचेस करा. दिस इज दी वन स्टॉप सोल्युशन फॉर युअर एक्झामिनेशन. आणि यामध्ये रिव्हिजन क्रॅश सेशन्स, ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि PDF नोट्स या सगळ्यांचा वापर कसा करायचा ते आपण आपल्या या सेशनमध्ये बघितलं. याची फीज इथे दिलेली आहे. इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा आणि तिथे तुम्हाला हा कोर्स अवेलेबल होईल. ठीक आहे? तो अशा पद्धतीने तयारी चालू ठेवा. वन्स अगेन ऑल दी बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. आज संध्याकाळी 8:30 वाजता आपण आपल्या पुढच्या टॉपिक नंबर 3 जो आहे रोल ऑफ एपेक्स इन्स्टिट्यूट त्याच्या रिव्हिजन सेशनमध्ये भेटतोय. तिथून पुढे आपण गोष्टी कंटिन्यू करू. ऑल दी बेस्ट वन्स अगेन फॉर युअर एक्झामिनेशन. थँक यू व्हेरी मच.